नमस्कार मित्रांनो, एम के ऑल न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, वनरक्षक भरतीचा आता लेखी परीक्षा झालेला आहे. मित्रांनो, मार्क सर्वांचे डिक्लेअर झालेले आहेत. आता पुढची प्रोसेस असणार आहे कागदपत्रे तपासणी. नंतर तुमची हाईट म्हणजे उंची चेस्ट चेक केली जाते. नंतर तुमचं मैदान चाचणी होणार. तर यातलं सर्वात महत्त्वाचं आहे मित्रांनो कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे. तर इथं तुम्ही अपात्र ठरला तर पुढची प्रोसेस होणारच नाही. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महत्त्वाची जी कागदपत्रे लागतात ही सर्व कागदपत्रे तुम्ही घेऊन गेला तर तुम्ही पात्र ठरणार आहे. तर संपूर्ण लिस्ट आहे मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. तर ॲक्च्युली हा जो लिस्ट आहे ना मित्रांनो, लेखापालसाठी डिक्लेअर झालेलं होतं. यातले 5 ते 6 पॉईंट आपल्यासाठी पण महत्त्वाचे आहेत. चला तर आपण बघूया आणि बाकीचं उर्वरित सर्व डिटेल मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्येच सांगणार आहे. यात सर्वात महत्त्वाचा तो पहिला नंबर ओळखपत्र. आता ओळखपत्रामध्ये भरपूर उमेदवारांकडे पॅन कार्ड नसतो, आधार कार्ड नसतो. तर कुठलं? तर मित्रांनो, पासपोर्ट म्हणा, पॅन कार्ड म्हणा, आधार कार्ड म्हणा, मतदान कार्ड म्हणा, ड्रायव्हिंग लायसन यातलं कुठलंही एक असेल तरी चालेल. असं नाही की बाबा हे सर्वच पाहिजे, यातलं कुठलंही एक असेल तरी चालेल. या सर्व उमेदवारांसाठी कंपल्सरी आहे. असं नाही की बाबा मी SBCचा आहे, मी OBCचा आहे, माझ्यासाठी लागणार नाही. तर सर्व उमेदवारांसाठी कंपल्सरी आहे. दुसरं आहे मित्रांनो ऑनलाईन प्रवेशपत्र. तुम्ही ऑनलाईन एक्झाम दिलेलं आहे त्या परीक्षेचं प्रवेशपत्र लागणार आहे. सर्व उमेदवारांसाठी कंपल्सरी आहे. तिसरं आदिवास प्रमाणपत्र. म्हणजे मित्रांनो, महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्याचा आपल्याला एक प्रमाणपत्र दिला जातो. तो प्रमाणपत्र सर्व उमेदवारांसाठी कंपल्सरी आहे. ही जी भरती आहे ना फक्त महाराष्ट्राच्या उमेदवारांसाठी, महाराष्ट्रामध्ये जे उमेदवार राहतात तर त्यांच्यासाठीच आहे. त्यासाठी रहिवासी प्रमाणपत्र मागतात. पुढचा मित्रांनो वयाचा पुरावा. इथं पण भरपूर उमेदवार कन्फ्यूज आहेत. तर कुठलं असेल तरी चालेल. बघा मित्रांनो, ग्रामपंचायतचं असेल तर चालेल, नगर परिषदचं असेल चालेल, महानगरपालिकाकडील जन्मदाखला असेल तर चालेल, वयाचा दाखला असेल तर चालेल, शाळा सोडल्याचा दाखला असेल तरी चालेल. यातलं कुठलंही एक असेल तरी चालेल मित्रांनो, पण ओरिजिनल पाहिजे. ओके, झेरॉक्स वगैरे काही चालणार नाही. तर ते झेरॉक्स घेतात, पण आपण ओरिजिनल दाखवायला लागणार आहे. म्हणजे त्यांना ओरिजिनल द्यायचंच आहे आपल्याला, ते आपल्याला परत रिटर्न करतात. तर शैक्षणिक पात्रता. तर इथं मान्यता प्राप्त विद्यापीठ सांगितलेलं आहे. तर आपण 12वीच्या बेसवर भरलेले आहेत. काही उमेदवार 10वीच्या बेसवर भरलेले आहेत. 10वीचं रिझल्ट आणि प्रमाणपत्र कंपल्सरी आहे मित्रांनो. 10वी आणि 12वीचं सर्व उमेदवारांसाठी कंपल्सरी आहे. ओके, तर एवढं एक लक्षात ठेवा. तुम्ही डिग्रीच्या बेसवर भरला असाल तर डिग्रीचं तुम्हाला रिझल्ट लागणारच आहे. आणि जात प्रमाणपत्र. तर ही फक्त मागासवर्गीय उमेदवारांसाठी लागणार आहे मित्रांनो. जे मागासवर्गीयमध्ये मोडतात तर त्याच उमेदवारांसाठी जात प्रमाणपत्र लागणार आहे. ओके, तर पुढचं आहे तो नॉन क्रिमिनल. नॉन क्रिमिनलसाठी भरपूर उमेदवार गोंधळून जातात की कोणाला लागतात. तर इथं त्याने एकदम क्लिअर सांगितलेलं आहे की 2022-23 या वर्षाचं नॉन क्रिमिनल लागणार आहे. कोणासाठी लागणार आहे? विज अ बज ब बज ख बज ड विशेष मागास प्रवर्ग तसेच इतर मागास प्रवर्ग या प्रवर्गातील उमेदवार असल्यास तरच तुम्हाला नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र लागतो. ओपन SC STला लागणार नाही. तर फक्त एवढेच उमेदवारांना लागणार आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. ओके, तर पुढचे तो आर्थिक दुर्बल घटक असल्याचे प्रमाणपत्र. तर तुम्ही त्या EWSमध्ये मोडत असाल तरच तुमच्याकडे ते प्रमाणपत्र असणे गरजेचं आहे. आर्थिक दुर्बल घटक म्हणजे EWSमध्ये तुम्ही मोडत असाल तरच. आलं ना लक्षात? बाकीचं संगणकचं वगैरे या वनरक्षकला काय विचारलं नाही. मी तुम्हाला अगोदर सांगितलं की लेखापालचं आहे. अजून काही इतर डॉक्युमेंट पण लागतात मित्रांनो, ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. चला तर मी तुम्हाला पहिल्यापासून सांगतो. आधार कार्ड, वोटर ID, ड्रायव्हिंग लायसन यातलं कुठलंही एक असेल तरी चालेल. 10वी 12वीचं मार्क लिस्ट तसेच प्रमाणपत्र कंपल्सरी आहे. तुम्ही फॉर्म भरताना Gmail ID, अकाउंट नंबर, मोबाईल नंबर जे तुम्ही सबमिट केलं एका पेजवर सबमिट म्हणजे लिहून तुम्हाला त्या समोरच्या सरांना द्यायचं आहे. शाळा सोडल्याचा दाखला किंवा तुम्ही अजून एज्युकेशन करत असाल तर बोनाफाईड, आदिवास प्रमाणपत्र त्याला आपण डोमेसाईल म्हणतो. SC ST ओपनला सोडून सर्व कॅटेगरीच्या उमेदवारांना नॉन क्रिमिनल लागणार आहे. जातीचा दाखला, आरक्षणचा लाभ घेत असेल तर त्या आरक्षणचे डॉक्युमेंट लागणार आहे. आणि इतर डॉक्युमेंट म्हणजे इतर कागदपत्रे बघा मित्रांनो, तर तुम्ही अपंग असाल, अपंगाचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असतो आणि तुम्ही त्या कॅटेगरीमधनं फॉर्म भरला असाल तर त्याचं प्रमाणपत्र, बरोबर ना. तर माजी सैनिक आहेत तर माजी सैनिकाकडे त्यांचं प्रमाणपत्र असतो माजी सैनिकचं, तर त्याचं प्रमाणपत्र. तुम्ही या कॅटेगरीमधून फॉर्म भरला असेल तरच हे तुम्हाला डॉक्युमेंट लागणार. तुम्ही समजा स्पोर्ट्समॅन आहे, स्पोर्ट्समॅन थ्रू तुम्ही फॉर्म भरलेला आहे त्या कॅटेगरीनुसार, तर तुम्हाला स्पोर्ट्समॅनचं प्रमाणपत्र लागतो.
आत्महत्याग्रस्त शेतकरी पाळले असाल तर त्याचं प्रमाणपत्र, लहान कुटुंब असेल तर त्यांचं प्रमाणपत्र, लग्न झाले असेल तर विवाह नोंदणी प्रमाणपत्र, तुम्ही फॉर्म भरताना लग्न झाले की नाही तुम्ही सांगितलेलं आहे ते प्रमाणपत्र, वनमजूर असल्यास त्याचं प्रमाणपत्र, अंशकालीन असल्यास त्याचं प्रमाणपत्र, वनखबरे असल्यास तर त्यांचं प्रमाणपत्र. तर इतर कागदपत्रे जे आहे ना मित्रांनो, या कॅटेगरीमधून तुम्ही फॉर्म भरला असाल तर हे प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे. अन्यथा हे डॉक्युमेंट तुमचं काही गरज नाही आणि असेल तरच तुम्ही देणार ना मित्रांनो. असेल तर तुम्ही या कॅटेगरीमधून फॉर्म भरलाच असाल. आणि सर्वात महत्त्वाची सूचना, आता वरील तुम्हाला जे पण मी डॉक्युमेंट सांगितलेले आहे पहिल्यापासून एंडपर्यंत, हे सर्व डॉक्युमेंट ओरिजिनल लागणार, बरोबर ना. ओरिजिनल ते चेक करतात आणि त्याचे प्रत्येकाचे एक एक प्रत झेरॉक्स त्यांच्याकडे जमा करून घेतात. तर काही ठिकाणी एक घेतात तर काही ठिकाणी 2 घेतात. तुम्ही 2-2 झेरॉक्स घेऊन जावा मित्रांनो. 10वीचं 2 रिझल्टचे 2-2 झेरॉक्स, म्हणजे सर्व डॉक्युमेंटचे 2-2 झेरॉक्स घेऊन जावा. परत तुम्हाला तिथं प्रॉब्लेम येऊ नये, जा बाबा 2-2 झेरॉक्स म्हणजे कुठं पळणार तुम्ही तिथं, बरोबर ना. तर मित्रांनो ही सर्व डॉक्युमेंट महत्त्वाचे आहेत आणि सर्व ओरिजिनल घेऊन जायचं आहे आपल्याला. ओके. अजून तुम्हाला काय अडचण वगैरे येत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारा मित्रांनो. तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी नक्कीच देणार आहे. वनरक्षक भरतीचं लवकरच कट ऑफ डिक्लेअर होणार आहे की बाबा 45% जे उमेदवाराला पडले त्यांनी क्वालिफाय असाल तर चांगलीच गोष्ट आहे. तर मोठ्या प्रमाणे उमेदवार आहेत. तर त्याचा अपडेट लवकरच 1-2 दिवसात येणार आहे. आल्याबरोबर मी तुमच्यापर्यंत ती माहिती नक्कीच पोहोचवणार आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो तुम्ही तर SSC GD कॉन्स्टेबल भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी छान आणि एक जबरदस्त पुस्तक आहे मित्रांनो. तर या पुस्तकामध्ये तुम्हाला परिपूर्ण माहिती मिळणार आहे. तर SSC GD अंतर्गत जेवढे पण पदे भरली जातात, एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, आसाम रायफल म्हणा, तसेच SSF म्हणा, BSF म्हणा, जेवढे पण पदे भरली जातात ना मित्रांनो, या सर्व पदांसाठी ही पुस्तक जबरदस्त आहे मित्रांनो. तर यशोदा पब्लिकेशन या नावाने पुस्तक प्रसिद्ध आहे मित्रांनो. तर मित्रांनो या पुस्तकाची वैशिष्ट्ये बघा, तर सर्व विषयांचा यात समावेश आहे मित्रांनो. सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, हिंदी व्याकरण, अंकगणित या सर्व गोष्टींचा या पुस्तकामध्ये समावेश आहे. तुम्ही तर मित्रांनो SSC GD अंतर्गत जेवढे पण पदे भरली जातात त्या पदामध्ये कुठली पदांसाठी तुम्ही अप्लाय केला असाल तर तुमच्यासाठी एक छान पुस्तक आहे मित्रांनो. महाराष्ट्रामध्ये सर्व स्टोअरमध्ये पुस्तक अवेलेबल